रविवारी सकाळी सोलापूरमधून एक बातमी आली। सोलापूरमधल्या अक्कलकोट रोड MIDCमध्ये कंपनीला आग लागल्याची। रविवारी पहाटे सेंट्रल टेक्सटाईल या कंपनीमध्ये ही आग लागली। त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। ही आग विझवण्यासाठी 100 पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले। जवळपास 12 तासांपेक्षा जास्त वेळानं ही आग आटोक्यात आली होती। पण कुलिंगचं काम सुरू असताना रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा आग भडकली। या आगीत सुरुवातीला 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, तर कंपनीच्या मालकांसह 5 जण आतमध्ये अडकले होते। रविवारी दुपारी या 5 जणांनाही बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं, पण त्यांचाही दुर्दैवानं मृत्यू झालाय। आत्तापर्यंत आगीत एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर ही आग अजूनही सुरूच आहे। आगीच्या घटनेवरून आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत। स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। पण नातेवाईकांनी अग्निशमन दलावर आरोप करण्याचं कारण काय? ही आग नेमकी कशी लागली? 12 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश का आलं नाही, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सोलापुरातल्या अक्कलकोट रोड MIDCमध्ये सेंट्रल टेक्सटाईल नावाची टॉवेल बनवण्याची कंपनी आहे। या कंपनीतून रविवारी पहाटे साधारण 2:45च्या सुमारास धुराचे लोळ येताना काही लोकांना दिसते। तेव्हा या कंपनीत आग लागल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली। त्यानंतर साधारण 4 वाजता MIDCच्या हद्दीतलं अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झालं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। सुरुवातीला जवानांकडून आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला। या कंपनीत पत्रे टाकलेले असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जायला अडथळा येत होता। त्यामुळे शिडीच्या सहाय्यानं अग्निशमन दलाचे जवान आत गेले। यावेळी धूर मोठ्या प्रमाणात वाढला होता, त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी BS8 मटेरियलचा वापर केला। कंपनीच्या वरच्या मजल्यावरून जवानांनी पहाटे 5:30 वाजता एक महिला आणि 2 पुरुष असं तिघांना बाहेर काढलं। या तिघांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर या कंपनीचे मालक उस्मान भाई मंसूरी, त्यांच्या कुटुंबातील अनस मंसूरी, शिफा मंसूरी, 1 वर्षांचा चिमुकला युसुफ मंसूरी आणि आणखी एक व्यक्ती असे 5 जण आतमध्येच अडकले होते। हे 5ही जण वरच्या मजल्यावरच्या मास्टर बेडरूममध्ये होते। त्यांना तिथून बाहेर पडता येत नव्हतं। आगीचं वाढतं स्वरूप लक्षात घेऊन सोलापूर महापालिकेच्या फायर स्टेशनमधून सगळ्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सोबतच पंढरपूर आणि अक्कलकोट नगर परिषद, NTPC, चिंचोली MIDC या सगळ्या ठिकाणांच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या। अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या। याच दरम्यान आग विझवताना सोलापूर महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे आणि आणखी एक जवान काही प्रमाणात भाजले गेले। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सर्व यंत्रणांकडून सुरू होते। आग विझवण्यासाठी पाण्याचे 100 पेक्षा जास्त बंब वापरण्यात आले, पण तरीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश येत नव्हतं। कंपनीत मोठ्या प्रमाणावर टॉवेल बनवण्याचं सामान असल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। याशिवाय आत जाण्यासाठी साईड मार्जिनही नव्हतं, त्यामुळं JCBच्या सहाय्यानं कंपनीची एक भिंत पाडण्यात आली। यानंतर फोम आणि ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन अग्निशमन दलाचे जवान आत शिरले। आगीमुळे या कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलं होतं, त्यामुळं बचाव कार्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते। रविवारी दुपारी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आतमध्ये अडकलेल्या कंपनीच्या मालकांसह 5ही जणांना बाहेर काढण्यात आलं। या सगळ्यांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे त्यांना ताबडतोब सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता। श्वास गुदमरून आणि आगीत होरपळून या 5ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। आगीत मृत्युमुखी पडलेल्या 8ही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले। या टॉवेल कंपनीचे मालक उस्मान भाई यांची सोलापूरमध्ये एक दिलदार माणूस म्हणून ओळख होती। या आगीमध्ये उस्मान भाई मंसूरी यांचा मुलगा, सून आणि 1 वर्षाच्या नातवाचाही होरपळून मृत्यू झालाय। आपल्या 1 वर्षांच्या चिमुकल्याला आगीच्या झळा लागू नयेत म्हणून शिफा मंसूरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं, पण या भीषण आगीत चिमुकल्या युसुफ अन्सारीचा आईच्या कुशीतच दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळं याबाबत मोठी हळहळ व्यक्त केली जाते। आग विझवताना घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी स्थानिक नागरिकांनीही या परिसरात मोठी गर्दी केली होती। पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन
अग्निशमन दलाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, पण आगीचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी माध्यमांना दिली आहे. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. कंपनीत टॉवेल बनवण्यासाठीचा कच्चा माल मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे ही आग जास्त पसरल्याची शक्यता वर्तवली जाते. रविवारी संध्याकाळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं होतं, पण कूलिंगचं काम सुरू असतानाच ही आग पुन्हा एकदा भडकली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. 18 तास झाले तरी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत ही आग सुरूच असल्याचं सांगितलं जात आहे. या आगीच्या घटनेवरून स्थानिक नागरिक आणि कंपनीत अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना समोरच्या खोलीतून बाहेर काढलं, पण त्या शेजारच्याच खोलीत या कंपनीच्या मालकांसह 4 जण होते. जवान लगेच त्या शेजारच्या खोलीत का गेले नाहीत? आगीपासून बचाव करणारा कॉस्ट्यूम आणि ऑक्सिजन असताना त्यांनी आत जायला हवं होतं, अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकानं माध्यमांशी बोलताना दिली आहे. यासोबतच स्थानिक आमदार फोन बंद करून झोपलेत. आपत्कालीन परिस्थितीत फोन चालू ठेवणं हे त्यांचं काम आहे. आमचा फोन कोणीच उचलला नाही. DCP ही आग लागल्यानंतर उशिरा घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेची अग्निशमन दलाची सुविधा सुमार आहे. एक तर अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर आल्या नाहीत, त्यानंतर ते आले तर सुरुवातीला त्यांच्याकडं फायर कॉस्ट्यूम नव्हते, कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नव्हती, असा आरोप आता स्थानिकांकडून केला जातोय. अग्निशमन दलाच्या गाडीचं काही वेळात पाणी संपून जातं आणि पाणी यायला आणखी अर्धा तास लागेल म्हणून सांगितलं जातं. ही कोणती पद्धत आहे? आम्ही महापालिकेच्या आयुक्तांकडे याबाबत तक्रार करू, असंही काही स्थानिकांनी म्हटलंय. ही आग लागल्यानंतर ज्या तत्परतेनं ती विझवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते ते झाले नाहीत, असा आरोप आत अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी केलाय. पहाटे 3:30 वाजता अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर साधारण 4:15 वाजता अग्निशमन दलाची एक गाडी तिथं आली. सुरुवातीला आग जास्त भडकली नव्हती, खालच्या बाजूलाच आग लागली होती, पण अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग वाढली, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय. त्यामुळं आता सोलापूर MIDC कंपनीत आग लागण्याचं नेमकं कारण काय होतं? या आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात एवढा उशीर का लागला? सुरुवातीला जेव्हा 3 जणांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा शेजारच्या रूममध्ये असणाऱ्या कंपनीच्या मालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर का काढलं नाही, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.